मी सरलाच कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत करते। आज मी काय बनवणार आहे माहिती का? बेसन पिठाची भाकरी। चला तर त्यासाठी आपण इथे आहे ना बेसन शिजून घेतलेलं आहे। आपण काय करणार आहोत माहिती का? बघा असं आहे ना, आता हे ना एका ताटामध्ये अशी काढून घेणार आहे। ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते मी यामध्ये टाकणार आहे। एक वाटी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी असं कांदा टाकणार आहे, यामध्ये पालक टाकणार आहे, कट केलेली स्वच्छ धुवून घेतलेली ती। आणि त्यानंतर हा लसूण आहे ना, याचा आहे ना मी ना ठेचा करून टाकणार आहे। हा ठेचा करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकूया। त्यानंतर थोडी धना जिरा पावडर, त्यानंतर आपण पट्ट्यामध्ये थोडी हळद टाकणार आहोत। ऑलरेडी ना आपण पिठल्यामध्ये ना मीठ टाकलेलं, त्यामुळे ना यामध्ये थोडं चवीनुसार टाकायचं मीठ टाकलेलं। ही भाकरी आहे ना चवीला खूप भन्नाट लागते, नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर हे मी अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे। सर्व आहे ना आपण मिक्स करून घेणार आहोत। हे जे आहे ना यामध्ये ना आपण पाणी नाही टाकायचं, कारण की ऑलरेडी बेसनामध्ये पाणी असतं, त्यामुळे तो पण नाही करायचं आणि नंतर पण नाही। या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे, ठेवलेलं आहे। असं आहे ना तेल लावून घेणार आहे। त्यानंतर याचं आहे ना असं गोळा तयार करून घ्यायचा। गोळा तयार करून घ्यायचा। तव्यावरती थोडंसं आहे ना तेल टाकायचं असं। तुम्हाला तेल मी हातावरती आहे ना असं तो गोळा आहे थोडा थापून घेतलेला आहे। त्यानंतर हा आहे ना मी आता यावरती टाकणार आहे। त्यानंतर हा परत असं आहे आपण पसरून घेणार आहोत। मध्ये मध्ये ना असे होल पडून घ्यायचे। याला आता मी याला परत साईडने पण तेल सोडणार आहे थोडं। प्रकारे आहे आपली बेसन पालक भाकरी तयार। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कशी वाटली। तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।